नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे बँकेचे एजंट जे वसुलीसाठी येतात त्यांच्याकडे DRA ही लायसन्स जरुरी असते आणि एक ऑथरायझेशन लेटर जरुरी असतं। या संदर्भाने कायदा काय म्हणतो, हे कागद काय आहेत हे आपण बघूया। तर मित्र, तुमचं समजा एखाद्या बँकेकडे लोन असेल, क्रेडिट कार्ड असेल किंवा अजून कुठला तुमच्याकडे थकबाकी झाली असेल, तर थकबाकी झाली म्हणून बँकेचे थ्रू वसुलीचे एजंट तुमच्याकडे येतात। होतं काय की तुम्ही बँकेची थकबाकी केल्यामुळे ऑलरेडी तुमच्याकडे एक अपराध भावना असतेच की अरे मी बँकेचे पैसे दिले नाही, आणि वरून बँकेचा एजंट जेव्हा रिकव्हरी एजंट तुमच्या दारात येतो आणि तुम्ही घाबरता, कारण आपण पैसे देणार आहोत हे माहीत असल्यामुळे घाबरता, आणि मग तो खूप मुजोरी करतो, शिवीगाळ करतो, दादागिरी करतो आणि बरंच काही करतो। तरी आपण पैसे देणे आहोत या एका कारणासाठी अपराध भावनेतून हा जो बँकेचा एजंट आहे जो दादागिरी करतो त्याची सगळी दादागिरी आपण सहन करतो। मुळात ही सहन करायची गरज आहे का? एजंट तुमच्याकडे येऊ शकतो का? ही दादागिरी करू शकतो का? तर अजिबात नाही करू शकत। मग हे जे एजंट येऊन जे तुम्हाला दादागिरी करतात याचा उपाय काय आहे? कारण तुम्हाला पैसे तर पेमेंट करायचे आहे, पण ही जी काय रिकव्हरीची दादागिरीची गुंडगिरीची पद्धत आहे याच्यावर आळा घालण्यासाठी काही आहे का? कायद्यात तरतूद आहे का? हो आहे। मुळात तुम्ही एखाद्या बँकेची जर तुम्ही थकबाकी केली असेल तर तो गुन्हा नाही आहे, आणि दुसरं हे क्रिमिनल मॅटर नाही आहे, पोलिसांचा मामला नाही। मग हे काय? हे सिव्हिल मॅटर आहे। सिव्हिल मॅटरसाठी आपला कायदा काय म्हणतो की जो कोणी वसुली करणारा आहे, म्हणजे कोण आहे, बँक असेल, पतसंस्था असेल किंवा एखादी फिनान्शियल इन्स्टिट्यूट असेल, तर त्यांना कायद्याने ठरवून दिलं आहे की हे सिव्हिल मॅटर असल्यामुळे सिव्हिल पद्धतीने वसुली करावी। मग हे जे कोणी एजंट येतात हे तर दादागिरी करतात। मग ही दादागिरी कुठल्या प्रकारात मोडते? ही दादागिरी फौजदारी म्हणजे क्रिमिनल मॅटरमध्ये मोडते। मग बँकेची जी वसुली आहे ती सिव्हिल पद्धतीने झाली पाहिजे असं कायदा म्हणतं। मग तसं असताना हे जी दादागिरी करतात म्हणजे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी होते। याचं काय? तर जर त्या एजंटनी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी केली, शिवीगाळ केलं, दादागिरी केली, तर तो जेलात जातो। पण कधी जेलात जातो? त्याच्यासाठी एजंटचा गळा दाबता येईल का? तुम्हाला येईल। काय आहे? जेव्हा केव्हा तुमच्या दारात एजंट येतं त्याला पहिला प्रश्न विचारायचा, तुझ्याकडे DRA डेप्ट रिकव्हरी एजंट याची लायसन्स आहे का? हा पहिला प्रश्न विचारायचा। कारण काय, मी तुम्हाला सांगितलं ना, ही जी रिकव्हरी प्रोसेस आहे ही सिव्हिल प्रोसेस आहे, आणि सिव्हिल प्रोसेसमध्ये जो कोणी रिकव्हरी एजंट तुमच्या दारात येतो त्याच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे। कोणतं सर्टिफिकेट? DRA सर्टिफिकेट म्हणजे डेप्ट रिकव्हरी एजंट याचं सर्टिफिकेट। हे सर्टिफिकेट कोण देतं? IIBF इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स ही जी संस्था आहे, ही संस्था रिकव्हरी एजंटला ट्रेनिंग देते। ट्रेनिंग दिल्यानंतर त्या ट्रेनिंगमध्ये यांना सगळं शिकवलं जातं की रिकव्हरी कशी करायची, क्लायंटशी कसं बोलायचं, कुठले कागदपत्र मागायचे, काय पद्धत आहे, हे सगळं त्यांना शिकवलं जातं। आणि शिकवल्यानंतर IIBFद्वारे या रिकव्हरी एजंटला DRA डेप्ट रिकव्हरी एजंट म्हणून एक सर्टिफिकेट दिलं जातं। तर जेव्हा केव्हा एखादा एजंट एखाद्या बँकेकडे किंवा एखाद्या पतसंस्थेकडे किंवा एखाद्या फिनान्शियल इन्स्टिट्यूटकडे रिकव्हरी एजंट म्हणून जॉईन होतो तेव्हा त्याला या DRAच्या सर्टिफिकेटच्या बेसिसवरच हे काम दिलं जातं। एखाद्या माणसाकडे DRAची सर्टिफिकेट नसेल तर त्याला कुठलीही बँक एजंट म्हणून नेमू शकत नाही। आता तुमच्याकडे येणारे एजंट खरोखरच DRAची सर्टिफिकेट होल्डर आहे की नाही हे तुम्हाला तपासण्याचा अधिकार आहे। म्हणून तो आल्याला त्याला विचारायचं, तुझ्याकडे DRAचं सर्टिफिकेट आहे का? आता 80% जे एजंट येतात हे गावगुंड असतात, यांच्याकडे DRAची सर्टिफिकेट कुठे असते? यांच्याकडे नसते। DRAची सर्टिफिकेट विचारलं हे पडून जाते। आणि एखादा एजंट आला, त्याच्याकडे जरी DRAची सर्टिफिकेट असेल, त्याने दाखवलं की हो माझ्याकडे DRAची सर्टिफिकेट आहे, मग त्याला दुसरा प्रश्न विचारायचा, तुला संबंधित बँकेने माझ्याकडे वसूल करण्यासाठी ऑथरायझेशन लेटर दिलं का? हे दुसरा प्रश्न विचारायचा। आणि तो जर हो म्हणत असेल तर हे दोन्ही तपासा तुम्ही। काय तपासायचं? त्याचं DRAचं सर्टिफिकेट आणि त्याला तुमची वसुली करण्यासाठी संबंधित बँकेने ऑथरायझेशन लेटर दिलं का हे तपासायचं। हे जर त्याच्याकडे दोन्ही असेल तर तो ऑथराइज एजंट आहे, आणि असे एजंट हे नियमाला धरून, कानून कायद्याला धरूनच वसुलीची प्रक्रिया करतात। त्याच्यामुळे शक्यतो ते योग्य प्रक्रिया करतात। एखादा माणूस आडमुठेपणा करत असेल, दादागिरी करत असेल आणि गुंडगिरीची भाषा बोलत असेल
तर समजून जा त्याच्याकडे हे दोन्ही सर्टिफिकेट नाही आहेत, कारण ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं की कशी वसुली करावी आणि त्या ट्रेनिंगमध्ये दादागिरी नक्कीच शिकवल्या जात नाही. आणि एखादा एजंट हे दोन्ही सर्टिफिकेट असतानासुद्धा दादागिरी करत असेल तर त्याचं एजंट नंबर आणि त्याचं अथॉरायझेशन लेटर हे दोघे तुम्ही नोंद करून घ्या आणि IIBFकडे म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स याच्याकडे तुम्ही तक्रार देऊन त्याचं DRAचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्ही रद्द करू शकता. त्याच्यासाठी एकदा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवा. एवढंच नाही तर यांनी DRAच्या सर्टिफिकेटच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा केला म्हणून त्याला तुम्ही जेलातही टाकू शकता. थोडक्यात जर तुम्ही बँकेचा डिफॉल्ट केला असाल तर बँकेचा एजंट घरी आल्यामुळे घाबरायचं कारण नाही. आता एजंटनी घाबरायचं आहे, फक्त त्याला तुम्ही 2 गोष्टी विचारायचे, DRAची सर्टिफिकेट आणि अथॉरायझेशन लेटर हे 2 असतील तर ठीक, नसतील त्यांनी तुम्हाला दम भरायचं नाही तर तुम्ही त्याला दम भरायचा आणि तुम्ही त्याला लगेच पोलिसांना बोलवून हे 2 कागद नसताना माझ्या दारापर्यंत आला म्हणून त्याला जेलात पाठवा. तर मित्र, ही होती माहिती की बँकेची वसुली करणारे जे एजंट आहे त्यांची दादागिरी कशी मोडीत काढावी या संदर्भाने कायदा, तरतूद आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचे कागदपत्र. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नावगाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.